पळत खेळायला गेला आणि मग सगळीकडे आनंद आनंद. तुकाराम महाराजांनी मुलाला जिवंत केलं झालं. मग त्यानंतर तिथे कीर्तन कथा सगळं झालं, प्रवचन झालं आणि देवाचं नाव जिथे होतं ती जागा लगेच पवित्र होते, त्याचा लोकांना अनुभव आला. हा एक त्यांचा चमत्कार. दुसरा एक चमत्कार त्यांच्या आयुष्यातला, छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची आवड लागली होती. तर ते यायचे गडावरून आणि कीर्तन अटेंड करून गुपचूप निघून जायचे, कोणाला बातमी लागायला नको म्हणून. तर असेच एकदा लोहगावला आले होते आणि तिथे कीर्तन चालू होतं आणि शत्रूला कुठून तरी बातमी लागली. बहुतेक कोणी फितुरी केली कोणीतरी आणि बातमी लीक केली पैशाच्या याच्यामध्ये. तर मुघलांचं सैन्य शिरलं आणि म्हणजे जितके त्या हॉलला दरवाजे होते प्रत्येक दरवाजातून एक एक सैनिक आत यायला लागला सगळा आणि तिकडे शिवाजी महाराज हॉलमध्ये होते. म्हणजे ॲब्सोल्यूट गॅरंटी होती की याच्यानंतर शिवाजी पकडले जाणार, महाराज पकडले जाणार, स्वराज्याची वाट लागणार होती. हे जेव्हा तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं ते कीर्तन चालू असताना ते हादरले एकदम आणि त्यांनी तिथल्या तिथे त्यांना 3-4 अभंग स्फुरलेले. त्या 4 अभंगात त्यांनी देवाची आळवणी केली. तर ते अभंग पण ह्याच्यामध्ये आहेत. परचक्र कोठे वगैरे ते मी वाचून दाखवत नाही, पण त्याच्यात असं आहे की जिथे कीर्तन हरिकथा चालू आहे तिथे असं परचक्र किंवा संकट येणं हे असं आम्ही कधी ऐकलं नव्हतं देवा. आणि हे तुम्ही आम्हाला काय बघायला लावताय. तुका म्हणे माझी लाजविली सेवा. त्यांनी सरळ सांगितलं की मी इतकी वर्ष तुझी सेवा केली, तुम्ही आज मला लाज आणली, माझी सेवा लाजवली, हे काय चाललं आहे. म्हणे मला माझ्या आयुष्याची काही पर्वा नाही, मी मेलो तरी हरकत नाही, परंतु या इथे हे जे काय घडणार आहे हे मला डोळ्याने बघवणार पण नाही. असं केल्यावरती तिथे लगेच चमत्कार झाला. प्रत्येक माणूस शिवाजी दिसला. एव्हरी पर्सन इन द हॉल एक्झॅक्ट शिवाजी. मुघलांच्या सैन्याला कळे ना, ह्याला पकडू का त्याला पकडू, त्याला पकडू का त्याला पकडू, आणि लोक आपले हळूहळू बाहेर निघून जात होते. त्या लोकांना माहिती नाही ते शिवाजी सारखे दिसत आहेत, पण त्या मुघलांना प्रत्येक माणूस शिवाजी दिसत. आणि खरे शिवाजी महाराज निघून गेले आणि मुघलांना कोणीच सापडलं. आणि तो दिवस हा महाराष्ट्रासाठी फार मोठा दिवस आहे, कारण आज आम्ही जे सुखाचं आयुष्य जगतोय तर ते त्या दिवशी पांडुरंगांनी जर शिवाजी महाराजांना वाचवलं नसतं